मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आमचं लग्न कसं झालंच्या पार्ट 11मध्ये. तर कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आमची गोल्डची शॉपिंग झाली आणि त्यानंतर लग्न कुठे करायचं, कसं करायचं ह्याचा टॉपिक सुरू झाला. आता तो टॉपिक सुरू झाल्यानंतर आम्ही घरच्यांना विचारायला सुरुवात केली की बाबा लग्न कसं आणि कुठे करूया. काही म्हणत होते कोर्ट मॅरेज करा, तर काही म्हणत होते एकाच दिवशी हॉल घेऊन सगळ्या विधी करून टाका. पण माझ्या मनात काहीतरी वेगळं होतं. मला डेस्टिनेशन वेडिंग करायचं होतं, जिथे आम्ही एंगेजमेंट, हळदी, संगीत, लग्न सगळं काही एकाच ठिकाणी करू शकू. पण डेस्टिनेशन वेडिंग करायच्या आधी आम्ही 1-2 हॉलही बघून आलो. भूषण आणि मी दिवसभर हॉल बघायला फिरत असायचो. काही हॉल आवडले तर काही नाही आवडले. लग्नासाठी हॉल बघत असताना भूषण 1-2दा असंही म्हणाला की चल आपण कोर्ट मॅरेजच करून घेऊया. पण मला कोर्ट मॅरेज अजिबात करायचं नव्हतं, कारण लग्न हे एकदाच होतं आणि पुन्हा पुन्हा थोडी ना मला ब्राईड होण्याची संधी मिळणार आहे. मला छान छान नटायचं होतं, म्हणजे सगळे रिच्युअल्स मला एन्जॉय करायचे होते. मॅरेजमध्ये जे जे फंक्शन्स असतील ते सगळे मला छान एन्जॉय करायचे होते. म्हणून माझं एकच होतं की मला वैदिक पद्धतीनेच लग्न करायचं. सो कोर्ट मॅरेजला मी तर लांबूनच बाय बाय केलं होतं आणि भूषणला म्हटलं होतं चल वैदिक पद्धतीने लग्न करू. म्हणून आम्ही आधी हॉल शोधायला सुरुवात केली होती. पण हॉलही आम्हाला काही जमत नव्हते, कारण एंगेजमेंटसाठी वेगळा हॉल करा, त्यानंतर हळदीचा वेगळा खर्च, त्यामध्ये लग्नाचा वेगळा खर्च. त्यानंतर भूषणला कसं तरी कन्व्हिन्स करून मी डेस्टिनेशन वेडिंगसाठी रेडी केलं. पण तुम्हाला माहिती आहे का भूषण डेस्टिनेशन वेडिंगसाठी कसा रेडी झाला? त्याने मला एक अट घातली. ती अट ऐकल्यानंतर मला थोडंसं वाईट तर वाटलं होतं, पण माझ्या दोन्ही इच्छा एकत्र पूर्ण होणार नाही हे मलाही माहिती होतं, कारण दोन्ही इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप पैसा लागणार होता. म्हणून मीही हो म्हटलं. आता ती अट काय होती हे मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये सांगते. तोपर्यंत आमची स्टोरी पूर्ण ऐकण्यासाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका.